वेळेत उपचार न झाल्यानेच महिला डॉक्टरचा मृत्यू. योग्य उपचार न करता वेळकाढूपणा केल्याने डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार पती डॉक्टर अमित मधुकर व्यवहारे यांनी केली आहे. पंढरपूर येथील लाईफलाईन व मोहिते हॉस्पिटलवर कारवाईची मागणी त्यांनी केली. मोहिते हॉस्पिटल, डॉक्टर पी.बी. मोहिते, लाईफलाईन, डॉक्टर संजय देशमुख व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पत्नी डॉक्टर प्रतिभा यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी असे मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये पती डॉक्टर अमित व्यवहारे यांनी म्हटले आहे. तक्रार अर्जात झालेल्या माहितीनुसार प्रतिभा या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता अचानक रक्तस्राव होऊ लागल्याने पंढरपूर येथील डॉक्टर पी.बी. मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टर पी.बी. मोहिते यांनी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीची दखल न घेता गांभीर्याने उपचार न करता वेळकाढूपणा केला. उपचारासाठी आवश्यक सुविधा नाहीत लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टर संजय देशमुखसह डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी तपासणी केली. मात्र त्यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळी बाळ पोटात दगावले, परिस्थिती फार गंभीर झाली आहे असे सांगत कोणतेही उपचार न करता तेथून पाठवले. त्यानंतर सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारासाठी विलंब झाल्याने 1 डिसेंबरला मृत्यू झाला. डॉक्टर पी.बी. मोहिते हॉस्पिटल, पंढरपूर सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले. तोपर्यंत रक्ताचा रिपोर्ट मिळाला. रक्त कमी असल्याने पुढे पाठवले. डॉक्टर अमित व्यवहारे बरोबर होते. वेळकाढूपणा करण्याचा प्रश्नच नाही. 15 मिनिटे देखील त्या आमच्याकडे नव्हत्या. आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असल्याने आम्ही पुढे पाठवले. डॉक्टर मंजुषा देशमुख, लाईफलाईन हॉस्पिटल, पंढरपूर. तो पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमधून ऑलरेडी बाळ दगावले होते. पेशंटच्या हृदयाला बहुतेक होल असावे. पेशी कमी झालेल्या होत्या, कळा होत्या. सीझर करणं शक्य नव्हतं. त्यास हायर ट्रीटमेंटची गरज होती म्हणून पाठवले. हलगर्जीपणा केला नाही. तो पेशंट फक्त 4 तास हॉस्पिटलमध्ये होता. टेबल करून हायर सेंटरला पाठवले.